लॉकडाऊनमुळे सगळे व्यवसाय शासनाने बंद केले होते। केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रतिष्ठाने सुरू होती। मात्र या काळात तडीरामांची मोठी हेळसांड झालेली दिसली। तर राज्य शासन आता याच व्यवसायाला राज्याचा महसूल मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून बघत असल्यानं लवकरच जिल्ह्यासह तालुक्यातील दारूची दुकाने सुरू होणार आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये एक दिवसाअगोदर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कोणतेही अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता प्रतिष्ठाने सुरू करू नये असे आवाहन केले होते। तर 17 मे पर्यंत लॉकडाऊन असेल असे निर्देश दिले होते। मात्र तालुक्यातील समस्त ठाणेदारांना आपापल्या हद्दीतील दारू दुकानांपुढे बॅरिकेड्स लावावे, जेणेकरून दारूची दुकाने उघडल्यास कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही। तर दारू दुकानदारांनी सुद्धा कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे। कोणीही कशाही प्रकारच्या कायद्याच्या नियमांचं, कोरोना नियमांचं उल्लंघन करू नये असे आवाहन केले आहे। तर तळीरामांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे। आपल्याला माहित आहे की उद्यापासून देशी दारू आणि वाईन शॉप सुरू करण्याचे आदेश निर्गमित झालेले आहेत। माझी परतवाडा शहरातील लोकांना एक आवाहन करू इच्छितो की अतिउत्साहात कुणीही जास्त दारूची दुकानं सुरू झाले किंवा बिअर शॉप सुरू झाल्या म्हणून आपण एकदम तुटून पडावं किंवा त्या ठिकाणी गर्दी करावी। आपल्याला जे काही नियम आहेत, जो अवधी आहे त्यावेळेस आपण शारीरिक डिस्टन्स जे ठेवायचं ते पालन करावं, मास्क लावावं, लाईन कोणी जंप करू नये आणि विनाकारणची गर्दी करू नये, हे मी आपल्याला या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करतो। मी आपल्याला हे सांगू इच्छितो की आपल्याला दारूच्या ठिकाणी लोकांचा अतिउत्साहामुळे त्या ठिकाणी गर्दी करण्याचे प्रकार किंवा काही पाहण्यासाठी किंवा काही इथं खरंच काय चालू आहे यासाठी गर्दी करण्याची शक्यता नाकारता येत नाही। आम्ही तसा बंदोबस्त शहरामध्ये लावलेलाच आहे। आमचे पेट्रोलिंग वाहनं जाणार आहे। आमचा बराचसा अशा लोकांना वाच राहणार आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।